जे कार्यकर्ते आमच्या आजोबांपासून आतापर्यंत जे प्रेम करतायत ते प्रत्येकाने मोठे दादांना आणि बाळदादांना भेटायला सुरू केलं. भैयाला आमच्या गावात पाठवून द्या, आम्हाला बोलायचं आहे. मग बाळदादांनी सांगितलं सगळ्यांनी आणि मोठे दादांनी सांगितलं जावा, प्रत्येक गावात जावा आणि लोक काय म्हणते ते ऐकून घ्या. साहेब मी प्रत्येक गावात गेलो. आमच्या आजोबांपासून सकाळमर्शी पासून दादा रणजितदादा यांनी प्रत्येक गावात आपापली पदं असताना काय काय दिलं ह्याची उजळणी करून देत होते आम्हाला. हे केलं ते केलं. बऱ्याच वक्त्यांनी उजनीच्या विषयावरती बोललेत, ह्याच्यावर बोललेत, पुन्हा मी त्याच्यावर बोलत नाही. परंतु सगळ्यांनी जी आठवण करून दिली, एका गावात मला तरुण पोरांनी सांगितलं उभा राहणारा असेल तर गावात यायचं, नाहीतर यायचं नाही. हाय असं गाडीतनं बसायला जावं म्हणली. करमाळ्यातला आहे, बरोबर आहे ना, करमाळ्यातला विषय त्या दिवशी माघारी जायचं म्हणली. आणि दादांना पण सांगा, जाईल तिथं असंच पट्टा सुरू झाला. मी हे सगळं दररोज मोठे दादांना येऊन सकाळी सांगत होतो, कुटुंबातले आम्ही सगळेच येऊन सांगत होतो असं असं सगळेजण म्हणते. आणि त्यानंतर वेदना सांगायला सुरुवात केली. बऱ्याच जणांनी सांगितलं, दुधाच्या दरात सांगितलं, शेतकऱ्यांचे काय व्यथा हे सांगायला सुरू केलं, पाण्याची परिस्थिती काय आहे सांगायला सुरू केलं. एवढ्या वेदना शेतकऱ्यांच्या ऐकायला मिळायला लागल्या. मग त्या दिवशी ठरवलं मी की आता माझ्यासाठी नाही मला उभं राहायचं. जसं मगाशी मी सांगितलं त्या गावात की कारभारी घरचा चांगला लागतो, कारभारी नीट असलं की घर नीट चालतं. या सोलापूर जिल्ह्यातील आणि माढा लोकसभा मतदारसंघातील लोकांना चांगला कारभारी पाहिजे. आणि चांगला कारभार करण्याच्या दृष्टिकोनातून सकरमर्शींनी पण शिकवण दिली आणि मोठे दादांनी पण दिलेली आम्हाला. जनतेची कामं कशी करायची आणि वेळ कसा द्यायचा. आता तुम्ही सगळ्यांनी सांगायचं आहे काय निर्णय घ्यायचा. मी तुमच्या एक मिनिट काही जणांनी प्रश्न विचारला, मागच्या वेळेस पवार साहेबांना सोडून गेला. मागच्या वेळेस पवार साहेबांना तुम्ही सोडून गेला असा प्रश्न विचारला. त्याचं उत्तर मी द्यायची गरज नाही. 60-65 वर्षामध्ये पवार साहेबांनी आणि दादांनी एकामेकाची दोस्ती आणि ऋणानुबंध काय जपलेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि मेहबूबबाईंनी का दुरावा झाला मी सांगण्यापेक्षा मेहबूबबाईंनी मागाशी सांगून टाकलेला आहे. त्यामुळं आता तो प्रश्न कुणी विचारायच्या भानगडीत अजिबात पडू नका. आणि दुपारी दोस्ताना सगळ्या राज्यांनी बघितलेला आहे, साहेबांचा आणि दादांचा आणि सुशीलकुमार शिंदे साहेबांचा. आता अधिक बोलत नाही कारण का आपल्याला साहेबांचं ऐकायचं आणि तुम्ही बराच वेळ बसलेला आहे. आपण 16 तारखेला पुन्हा एकदा भेटणार आहे. फक्त एका माणसाला मला आज उत्तर द्यायचं आहे. एका माणसाला आपण त्याला निवडून दिला आहेत ना. एक मिनिट
त्यानं मांडव्यात एक प्रश्न विचारला. मांडव्यात म्हणला 70-75 वर्षात काय विकास झाला ते मी या 5 वर्षात केला. मी फक्त 2.5 वर्षात केला. मी फक्त एकच उत्तर देतो. दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार केला. आणि तुला एका रात्रीत तुझं पार्सल माघारी पेडला पाठवायचे आमच्या. शेवटचं बोलतो मी. तुम्ही जे कुटुंबावरती 3 पिढ्या प्रेम करताय, सकार महर्षी आदरणीय मोठे दादा यांच्या विचाराला, यांच्या संस्काराला एवढा सुद्धा तडा जाऊन देणार नाही, एवढं सांगतो तुम्हाला.